गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी रामदास तिडके, टिळकनगर BMC माध्यमिक शाळा चेंबूर इथे मराठीचं अध्यापन करतोय. आणि आज आपण उपहास पाठ लेखक पु ल देशपांडे यांनी लिहिलेला तो बघणार आहोत. पु ल देशपांडे हे मराठीतले नामचीन लेखक होते. त्यांनी या पाठामधून मध्यमवर्गीय व्यक्तींना संकल्प व संकल्पपूर्ती निमित्त कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेले आहे. या पाठाचा भाग आपल्याला आमचे सहकारी टीचर दिलीप पवार यांनी अर्धा पाठ शिकवलेला आहे. त्याचा पुढील पेज क्रमांक 12 आणि 13 हा जो अर्धा भाग राहिला पेज क्रमांक 12 आणि 13 तो आज आपण बघणार आहोत. सभी बच्चों से विनंती है कि पेज क्रमांक 12 निकालो. पेज क्रमांक 12 को निकालो. पाठ 4 उपहास पु ल देशपांडे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी मराठीत असंख्य कवी, नाटक, गायन, संगीत आणि बरेच त्यांचे लेखक आणि कथन, विनोदी लेखन संग्रह असे बरेच पुस्तकांचे लिखाण केलेलं आहे. तर ह्या पाठाचा तुम्ही पहिले बघितलंच असेल की या पाठामध्ये त्यांना उपहासाविषयी त्यांचे मित्र कसे सल्ले देतात, त्यातून ते कसा मार्ग काढतात, त्यांना कुठलं काय खायचं काय नाही खायचं, प्रत्येक जण त्यांना कुठला ना कुठला सल्ला देत राहतो. त्यामुळे त्यांची कशी फरफट होते, त्यांच्या संकल्पाला कसा तडा जातो, तरी सुद्धा ते दृढ निश्चयपणे आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न करतात हे आधी आपण पाहिलेच आहे. यानंतर पेज क्रमांक 12 वरून मी तुम्हाला पुढे त्यांच्या उपासाचा संकल्प पूर्ण होतो का नाही किंवा त्यात काय अडथळे येतात ही सर्व मी पुन्हा पुढे सांगत आहे. उगीच ओरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावा आम्ही. आणि मग त्यांची पत्नी त्यांना म्हणते किंवा तुम्ही उगीच आरडूओरडा करू नका. वजनाचं काय, वजन कधीही कमी होईल. हळूहळू आपण काय कुणाचं खात नाही का? मनाला राहावं, मनाला वाटेल तसं खावं. माणूस जन्म आहे, खाण्यासाठीच आहे हा, आणि स्वतःच कमवून खातो. आपण काय कुठं चोरी करून कोणाचं खात नाही. असं पत्नी काय करते, त्यांना सल्ला देते की वाढलं तर वाढू दे वजन, काय वजन वाढलं तर वाढलं, आपण काय कोणाचं असं फुकट कोणाचं काही खात नाहीये. उगाच तुम्ही आरडाओरडा करू नका. तुमच्या मित्रमंडळीने जरी तुम्हाला असंख्य सल्ले दिले असतील तर ते सगळेच फॉलो करण्याची काही गरज नाही. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझा वजनक्षयक संकल्पना ला आणखी नवे सुरुंग लावत ती उद्गारली म्हणजे कोण? त्यांची पत्नी. लेखकाची पत्नी त्यांना ओरडते कशा की मुलांचे लाडू बशीत काढून ठेवत ती त्यांना म्हणते की तुम्ही उगाच आरडाओरडा करू नका. वजनाचं काय होईल ते होईल. आपण काय कुणाचं मागून खात नाहीत. आपण स्वतःच कमवून खातो, आपल्या हिमतीनं खातो. वजन वाढलं तरी वाढलं, आणि वजन वाढणं हे काय आहे, प्रतिष्ठेचं लक्षणच असतं. त्याच्याशिवाय आपण खात्या पेत्या घरातले आहात हे लोकांना कसं कळल? तो फालतू में क्या बड़बड़ मत करो. वेट अगर बढ़ता है, वजन बढ़ता है तो बढ़ने दो, वो धीरे धीरे कम हो जाएगा. हम हमारे क्या कर रहे हैं, मेहनत का ही खा रहे हैं. हम कमा के खाते हैं, किसी के घर का या चोरी चपाटी करके नहीं खाते हैं. इसलिए जो वजन यानी कि वेट जितना बढ़ता है उतना बढ़ने दो. आणि मग काय करते ती, मुलांना देण्यासाठी ही गोष्ट बोलते लाडू काढून. लाडू यानी जो लड्डू बनाते हैं दिवाली में, वो लड्डू लेखक को चाय पीने की जो बसी रहती है उस बसी में उनको देते देते वो बात करती है. आणि मग ह्यानं काय होतं, लेखकाच्या संकल्पनाला सुरुंग लागणे म्हणजे नाहीचे होणे. सुरुंग लावीत ती उद्गारली म्हणजे तिनं ते वाक्य म्हणलं, लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात. आणि लेखक म्हणतात लाडू कशाला केलेस ग, साखर असेल त्यात. मग त्यांची पत्नी थोडी लाजते, इश्य साखरेशिवाय लाडू आमच्या घराण्यात कुणी काय केले नाहीत. साखरेशिवाय लाडू म्हणजे बिना शक्कर के लड्डू बन सकते हैं क्या? नहीं. अगर लड्डू बनाने हैं तो शक्कर की जरूरत है. और लेखक को तो बताया था कि शक्कर मत खाओ, बटाटा मत खाओ, नमक मत खाओ, चावल मत खाओ. जितने भी हम खाने के लिए पदार्थ बनते हैं उनके दोस्त लोगों ने उनको एडवाइस दी थी कि अगर वेट कम करना है तो ये हम लोगों को बिल्कुल खाना
मतलब लेखक को ये सब बातों को टाळना पडेगा. आणि मग लाडू कशा साखर केली असेल त्यात असं म्हटल्यानंतर ती वरून बोलते की ईश साखरेशिवाय लाडू आमच्या घराण्यात कुणी केले नाहीत और बिना शक्कर के लड्डू हमारे घराने में कोई किसी ने आज तक खानदान में बनाए नहीं है. और इसी तरह से वो लेखक को चल बताती है. चित्र में बिना शक्कर, शक्कर में लड्डू और उनकी बीवी दिखाई है. इससे आपको पता चलता होगा कि लड्डू खाते खाते समय ही उनका ये सामान चल रहा था. जैसे कि सामान चल रहा था लड्डू के ऊपर था तो बीवी ने उनको बोल दिया था कि खाली पीली आवाज मत बढ़ाओ. वेट जे काय होईल तो जे जो कुछ होगा वो हम देख लेंगे. धीरे धीरे वो वेट कम हो जाएगा. तात्पर्य चहा बिन साखरेचा होतो हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. आणि मग काय झालं, बीवी के इतने प्यार से अगर लड्डू दिए हैं तो अब वो खाना ही पड़ेंगे करके लेखक ने पु. ल. देशपांडे जी ने वो खाए. तो उसका तात्पर्य ये निकला कि क्या है, चाह बिन साखरेचा होता है खरे. चाह जो पीना था बिन शक्कर का था, उसमें कुछ कैलोरीज नहीं थी, परंतु लाडवाच्या रूपाने काही कैलोरीज पोटात गेल्यास. इससे वेट कम होगा क्या? नहीं. वेट कैलोरीज अगर बढ़ती है तो वेट वजन बढ़ने लगता है. आणि मग लेखकाने तो बशीतली लाडू खाल्ल्यानंतर त्या लाडूच्या काही कॅलरीज म्हणजे त्याचे काही जीवनसत्व त्यांच्या पोटात गेलेच आणि पर्यायाने काय होईल, मग त्यांचं वजन वाढेल. दोरीवरच्या उड्या फक्त एकदाच प्रयत्न केला. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली. ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास त्यांचे खास राखीव करून होते. आणि फिर वेट कम करने के लिए लेखक ने जो संकल्प किया था उसके वो हर तरीके से फॉलो कर रहे थे. उनको व्यायाम कर रहे थे, ये कर रहे थे. तो एक दिन क्या हुआ की त्यांनी काय केलं, एक दिवशी दोरीवरच्या उड्या मारण्याचा एकदा प्रयत्न केला. दोरीवरच्या उड्या मारणे म्हणजे मुली जशा खाली पाया खालून दुडी घेऊन जम्पिंग करतात त्या पद्धतीने आपलं काहीतरी वजन कमी होईल व्यायाम केल्यानंतर, असं लेखकाला वाटलं. पण फरक असा झाला की त्यांनी जी मारलेली पहिलीच उडी काय झाली, शेवटची ठरली. त्याला काय कारण झालं होतं, कारण त्यांच्या रूमचा जो भाग होता तो किती होता, 10x10. 10x10चा काय होता, तो दिवाणखाना त्यांचा हॉल होता. 10x10चा हॉल म्हणजे खूप छोटा झाला. उड्या मारण्यासाठी तो अपुरा पडत असेल. आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड, कारण तो जो दिवाण जो त्यांचा हॉल आहे, तो जो दिवाणखाना आहे तो काय होता, एकदम त्याची लांबी रुंदी कमी होती आणि ती कमी असल्यामुळे त्यांची पहिलीच उडी मारलेली काय झाली, शेवटची ठरली. कारण त्याच्यामध्ये संपूर्णपणे दोरी मारून उड्या मारणं दोरीवरून हे अशक्यप्राय गोष्ट होती. कारण दोरी जर मारली तर इकडे पोटमाळ्याला किंवा तिकडच्या अलमारीला भांड्याला अडकणे किंवा जो बर्तन आहे घर में उसे अटकती थी. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली. एकदा त्यांनी काय केलं, डोक्यावरून दोरी पलीकडे गेली, ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या खाली घेऊन आली. आणि त्यांनी त्या दिवाणखान्यामध्ये ज्या वेळेस उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि दोरी आपली अशी वरती फेकली, त्यावेळेस काय झाली, साईडला जो त्यांचा ड्रेसिंग टेबल होता त्या ड्रेसिंग टेबलला ती अडकली आणि त्यावर ज्या तेलाच्या व औषधाच्या बाटल्या होत्या त्या बाटल्या काय झाली, खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली. मग दुसऱ्यांदा काय केलं त्यानं, साईड थोडी बदलली लेखकाने आणि अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात दोरी फिरली की ती काय केली, थेट त्यांच्या शेजारी राहणाऱ्या आचार्य बर्वे जे त्यांचे शेजारी होते, जो उनके पड़ोसी थे बर्वे सर, उनके गले में क्या गई, वो अटक गई. उनका और उनका पहले से ही जमता नहीं था. कुछ न कुछ किसी कारण की वजह से झगड़ा हो गया होगा. और फिर जब लेखक ने दोरी को ऊपर उठाया तो सीधा ड्रेसिंग टेबल पे अटकने के बाद दूसरी बार जब उठाया तब वो सीधा उनके पड़ोसी बर्वे सर के गले में अटक गई. बर्वे सर का और लेखक का पहले से ही खुन्नस थी, जमता नहीं था. और फिर
उनको गुस्सा आ गया, त्यांचा आधीच काय पहिले से ही एक दूसरे के ऊपर गुस्सा करते थे. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समोर समाचाराला येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असून आले नाहीत, कारण उपाशी त्यांचे खास राखीव करून होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की ते ज्यावेळेस त्यांचा आधीच राग होता आणि त्यांना जेव्हा कळालं कि सर उपास करतात, फास्ट कर रहे हैं अपना वेट कम करने के लिए, तो आजू बाजू के सारे लोग उनके देखने के लिए आ गए. समाचारला येणे म्हणजे बघण्यासाठी येणे. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत अजूनही आले नाहीत, कारण उपाशी त्यांचे काय होते, खास राखीव करून होते. आणि पहले से ही खुन्नस थी करके क्या हुआ था, बाबा जो बर्वे थे वो पड़ोस में रहने के बाद भी उन्हें लेखक को मिलने नहीं आए थे, क्योंकि उपवास और उनका राखीव करून असणे म्हणजे सेल करणं, त्याला दुर्लक्ष केलं गेलं लेखकाला आणि लेखक तिथे आले नाहीत. म्हणजे लेखकाचा हा फंडा जो आहे तो सुद्धा काय झाला, वजन कमी करण्यासाठी उपयोगाला आला नाही. कारण घरात बसून उड्या मारणं लेखकाला फायद्याचं नव्हतं. जर घरात बसून लेखक उडी मारत असतील तर ती कुठेतरी ड्रेसिंग टेबलला अटकवायची. घरातल्या जे सामान आहे, जे बर्तन आहे, तेलाच्या औषधाच्या बाटल्या ते खाली पाडायची. आणि कुठला प्रयत्न केला तर ते दिवाणखाना कमी असल्यामुळे काय व्हायचं, लेखकाला त्या ठिकाणी ते बंद करावं लागलं. राखीव करून असल्यामुळं त्यांचं हे झालं. आणि लेखक इथं दोऱ्या मारताना चित्र तुम्ही बघत असताल की कशा पद्धतीने लेखकाला हे केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लेखकाला ते जमलं नाही, कारण राखीव कुरण होते. आता नंतर बघत असताना हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरे अडकून केला हे ठीक झालं. आणि मग बर्वे सर त्यांना बोलायला लागले की हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरे अडकून केला हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. पण हे आणि मग ते बर्वे ज्यावेळेस लेखक उडी मारत असताना त्यांच्या गळ्यात दोरी अडकली त्यावेळेस त्यांना राग आला. आणि मग त्यांनी लेखकाला चांगलं झापलं. लेखक बोलणे लगे की हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केला ते ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगा मस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. आणि बर्वे सर मानले ये जो दुष्टपना, ये जो आपने खटल की है, जो मेरे गले में अपने डोरी को अटकने का फैसला किया है, ये ठीक है, लेकिन ये बात आपकी उम्र को शोभा नहीं देती. ये जो आप धिंगा मस्ती और मस्ती कर रहे हो, इसे अगर कोई दूसरा मेरे जगह पे अगर कोई दूसरा रहता तो आपको वो ऐसा नहीं छोड़ता वो. लेकिन फिर भी मैं आपको क्या करता हूँ, क्षमा करता हूँ, माफ करता हूँ की ज्या पद्धतीने तुम्ही हा दुष्टपणा केलाय, माझ्या गळ्यात दोरी अडकवण्याचा प्रयत्न केलाय, हे ठीक आहे. पण ही गोष्ट तुमच्या वयाला काय करते, ही शोभा देत नाही. ही धिंगाणा आणि ही मस्ती करण्याचं तुमचं वय नाही. दुसरं कोणी जर माझ्या जागेवर असतं तर आणि हे अशा पद्धतीने तुमच्याकडून घटना घडली असती तर त्याने तुम्हाला असं सोडलं नसतं. तुमच्या संगत तो मारामारी करायला उठला असता, झगड़ा करने के लिए खड़ा होता. लेकिन फिर भी मैं आपको क्या कर रहा हूँ, क्षमा कर रहा हूँ. लेखक उनको बोलते हैं कि नहीं ये गलती से हो गया, मैंने ऐसा मेरे कोई इशल नहीं है कि इरादा नहीं था की आपके गले में मुझे दोरी को अटकना है. पण मी हे मुद्दाम नाही केलं आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. पण आणि मग लेखक त्यांना सांगतात ते बर्वेंना की बाबा हे काय मी जाणून बुझून किंवा जानबूझ के बात की नहीं, ये गलती से हो गया है. मैं जंपिंग कर रहा था और आप बीच में आ गए इसीलिए वो हो गया. दीवान खाना बहुत छोटा था उसकी वजह से. लेकिन नाही हे मी मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. आणि काय वजन कमी करायला काय करतोय, दोरीवरच्या उड्या मारतोय मी. काही उपयोग होणार नाही. आणि मग बर्वे म्हणतात की काही उपयोग होणार नाही. फिर उनका संवाद होता है. लेखक म्हणतो की का का काय उपयोग होणार नाही, हे मी मुद्दाम केलं नाही. हो पण वजन कमी करण्यासाठी दोऱ्याच्या उड्या मारतोय मी आणि त्यामुळे ही सारी घटना काय झालेली आहे, घडलेली आहे. चुकून तुमच्या गळ्यामध्ये दोरी अडकलेली आहे. पण बर्वेचा स्वभाव असा होता की बर्वेचं आणि लेखकाचं पहिल्यापासूनच
जमत नसल्यामुळे उनकी एक दूसरे के ऊपर खुन्नस थी, जमता नहीं था, इसलिए बर्वे उनको गुस्से से बोलते हैं कि यहाँ काहीही उपयोग होणार नहीं, आप व्यायाम करे या कुछ भी करे, आपका वेट कम नहीं, वजन कम नहीं होने वाला है. लेखक बोलतोय की का का वजन कमी होणार नाही? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आणि बर्वे सांगतात, "काय? का म्हणजे काय? हा काय विचारण्याचा प्रश्न झाला का? अहो जिभेवर संयम आहे का तुमच्या? जे ताटात येईल ते खात चालता, खात सुटता. कुठलं हे नाही, प्रयोजन नाही. कुठली गोष्ट हे पाळायचं नाही. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही अशी खात सुटला, तर तुमचं वजन वाढणं, कितीही व्यायाम केला, तर तुम्ही वजन वाढणारच आहे. कारण जिभेवर संयम नाही तुमचा. जिभेवर ताबा नाही तुमचा आणि त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील आणि मग काय करावं लागेल? पहली बात बर्वे बोलते हैं कि आपको कुछ बातों को फॉलो करना पड़ेगा. अगर आपका वेट कम करना है, तो क्या करना है? आपको कुछ बातों को फॉलो करना पड़ना होगा. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली, हे पाहता ना तुम्ही बाबा. आणि लेखक पुन्हा विनोदानं म्हणतात, की "बाबा या वयामध्ये वजन कम करना है, वेट वेट कम करना है, करके मैं अभी बच्चन जैसे जंपिंग भी कर रहा हूँ. आता हे आप देख रहे हो ना, आता उड्या मारायला मी लाज देखील सोडली आहे, शरम भी नाही, लाज देखील सोडली. हे पाहता ना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा." आणि बर्वे म्हणतात, की "बाबा गं, तुमचा जिभेवर ताबा नाही. जे काही तुमच्या आपके थाली में आएंगे, भजी आएंगे, गुलाब जामुन आएंगे, मिठाई आएंगी, लड्डू आएंगे, भात आएगा और जो कुछ भी आएगा वो क्या करते हो आप खाते ही रहते हो. आपके ऊपर संयम नहीं है. मन को मन को कंट्रोल करने की बात आप में नहीं है. इसीलिए आपका वजन कभी कमी होणार नाही. कारण जिभेवर तुमचा ताबा नाही आणि जिभेवर ताबा ठेवण्यासाठी संयम असायला हवा. मनाची एकाग्रता हवी, कॉन्सन्ट्रेशन की जरूरत है आणि त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील और इससे पहले आपको क्या करना पड़ेगा? कुछ बातों को फॉलो करना पड़ेगा. तो लेखक बोलते की हाँ, अरे उड्या मारायला मी लाज देखील सोडली. हे पाहता ना तुम्ही बाबा. और बच्चे जैसे जो छोटे-छोटे बच्चे जंपिंग करते हैं, वैसे मैंने लाज यानी शरम छोड़ना. तर ते सुद्धा सोडली मी. वजन कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा मी प्रयत्न करतोय. पण बर्वे म्हणतात, "ठीक आहे, प्रथम बोलणे सोडा. पहली सबसे बात ये है कि आप क्या करो, किसी से बात मत करो. प्रथम बोलणं सोडा, बात मत करना." लेखक बोलते, "बोलणं सोडू? क्या मैं किसी से भी बात नहीं करूँ?" अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा, एवढं पाहिलं तुम्ही. पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. हो, अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा, एवढं पाहिलंय तुम्ही. पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. आणि मग बर्वे म्हणतात, फक्त तोंड कधी उघडायचं? मुंह को तभी खोलना जब आपको क्या करना, तोंडाचा वापर कमी करायचा. खाण्यासाठी सुद्धा करायचा. म्हणजे ज्यादा खाने का नहीं. पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. आणि मग बर्वे म्हणतात, की बोलण्यासाठी देखील काय करा, तुम्ही तुमच्या तोंडाचा वापर, जिभेचा वापर कमी करा. कारण बंद केल्याशिवाय काय होईल तुमची जीभ ताब्यात राहणार नाही आणि त्याच्याशिवाय तुमचं काय होईल, वजन कमी होणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. आणि मग लेखक हर प्रकारचे कोणी ना कोणी लेखकाला कुठला ना कुठला वजन कमी करण्यासाठी सल्ला देत होतं. आता तर लेखकाला सांगितलं गेलं, की तुम्ही बोलायचंच नाही. शेजाऱ्यानंच सांगितलंय, की काय बोलायचंच नाही आणि मग लेखक दिलगिरी व्यक्त करून म्हणतात केविलवाण्या स्वरात, की "पण मला बोललंच पाहिजे बाबा. मला बोलावं लागेल ना. बिना बोलने से काम कैसे चलेगा?" पण नाही. का? पण एवढा संयम नाही तुमच्यात. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही आणि मौन म्हणजे काय? गप्प बसणे. मौन सर्वार्थ साधनम. म्हणजे त्या पद्धतीने मौन धरणे म्हणजे काय? की काहीही न बोलणे. का? पण एवढा संयम नाही तुमच्यात आणि मग बर्वे म्हणतात, की "काय मला बोलावंच लागेल जेव्हा" असं लेखक म्हणतात. त्यावेळेस बर्वे त्यांना म्हणतात, की "एवढं संयम नाही का? एवढं एवढं तुम्ही करू शकत नाहीत का? तुम्ही बोलू शकत नाहीत का? म्हणजे कमी बोलू शकत नाहीत का?"
मौनाचं सामर्थ्य मोठं आहे आणि गप्प बसण्याचं सामर्थ्य काय आहे? चुप रहने का सामर्थ्य जो है वो सबसे बड़ा है. मौन ये क्या है? एक शक्ति है. मौन सर्वार्थ साधनम. ऐसे ही नहीं कहा गया है. मौन ही सर्व सर्व काही आहे. उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्व याशिवाय बडबडत होते. आणि लेखक म्हणतात, की उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात घेऊन. म्हणजे लेखकांना उड्या तर मारूच दिल्या नाहीत. जंपिंग करने का व्यायाम तो उनका लेकिन उस दूर धागे का, उस डोरी का क्या किया? उन्होंने एक साइड को पकड़कर बर्वे काका बाबा 1 घंटा उन्हें मौन का महत्व क्या होता है इस विषय पर उन्हें क्या करते थे लेक्चरर दे रहे थे. बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्य प्रवाह अडवून मी ओरडलो, "पण बाबा मी बोललो नाही तर खाऊ काय?" आणि मग 1 घंट्यापेक्षा जास्त वेळ लेखकाशी हुज्जत घातल्यानंतर, हुज्जत घालणे म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर, मौनाचं महत्त्व या विषयावर लेक्चर दिल्यानंतर लेखक चिडून उठले आणि शेवटी त्यांचं वाक्यप्रवाह म्हणजे त्यांचं बोलणं आतमध्येच तोडून ते ओरडला लेखक, की "बाबा जर मी बोललो नाही तर खाणार काय? अगर मैं नहीं बोलूंगा तो क्या करूंगा? क्या खाऊंगा?" इसी तरह से वो को सल कर रहे थे, बोल रहे थे और फिर उनको आधी से मी क्या किया तर मी का खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? आणि मग लेखक जेव्हा म्हणतात त्यांना, की "बाबा बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध आहे?" तर लेखक ज्यावेळेस त्यांना म्हणतात, की "मी नाही बोललो तर खाऊ काय?" आणि बर्वे काका म्हणतात, की "बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? काय? बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय आहे?" "मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला." आणि मग लेखक सांगतात, "मैं कौन हूँ? एक कार्यालय में क्या हूँ? कचेरी में टेलीफ़ोन ऑपरेटर है। जहाँ से भी घंटी बजती है, तो मुझे रिसीवर उठाना पड़ता है और बात तो करनी ही पड़ती है। दिवस भर, दिन भर मेरी वही ड्यूटी है। अगर मैं बोलूँगा नहीं तो खाऊँगा क्या? इस वक्त में वो बोलावंच लागतं मला." मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही, या विचाराने मला पश्चाताप झाला. आणि मग बर्वे काका म्हणतात, "जर तुम्ही टेलिफोन ऑपरेटर आहात, जर तुम्ही संयम ठेवणार नाही, जर तुम्ही बोलणारच असाल, दिवसभर बोलावंच असं म्हणतात, बोलावंच लागतंय असं म्हणतात, तर मग त्या घंटा वजन कमी करणार का तुम्ही? काय 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 वजन उतरवणार तुम्ही?" अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशीच गच्च का आवळलेली नाही, या विचाराने लेखकाला पश्चाताप झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हर कोई आने वाला लेखक को टोक रहा था, एडवाइस दे रहा था, लेकिन कोई फर्क नहीं पड़ रहा था. अत्यंत कारुण्यापूर्वक यानी कि दयापूर्वक वो बड़े काका एक नजर लेखक के ऊपर डालते हैं और में लेखक को इतना गुस्सा आता है कि वो भी सोचते हैं कि जो गले में दोरी मैंने जंपिंग कर रहा था तब उनके गले में जो दोरी अटकी हुई थी उसको वैसे ही अगर कर लेता तो इस बात का उनको पश्चाताप हो रहा था. इतना गुस्सा उनको आया था. मग मात्र मी चिडलो. मग मात्र मी मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला, की बस यापुढे उपास वजन उतरेपर्यंत उपास. आणि लेखक ने फिर दृढ़ संकल्प किया और गुस्सा आ गया उनके अपने आप ऊपर और निश्चय किया कि बस अब ये बहुत हो गया. हर कोई आता है आजू बाजू वाला दोस्त लोग कुछ ना कुछ मेरे फास्ट के ऊपर कोई ना कोई लेक्चर दे रहा है. जब तक अब वेट कम नहीं होगा तब तक क्या करने का भूखा ही रहने का. कुछ खाने का नाही. मला मी काटकोळे झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली, की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळ्यावर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधून-पधून अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की लेखक को इस बात का कितना दुःख हो गया और उन्होंने दृढ़ निश्चय किया की आता वजन वजन उतरेपर्यंत उपवास म्हणजे उपवास. काही खायचं नाही. जब तक वेट कम नहीं होता तब तक क्या करने का कुछ खाने का नहीं. लेकिन लेखक ऐसा सोचते हैं
और दूसरी तरफ नीम का रस, बिगर दूध का चाय, सुबह सुबह का जो दूध निकलते हैं हम, वो दूध, इतर फल, एक सब उन्होंने क्या करना, खाना शुरू कर देते हैं। और इसका फर्क ये होता है कि उनका वेट कम करने के बजाय वेट बढ़ने लगता है। आणि मग त्यांनी दृढ निश्चय केल्यानंतर त्यांनी बिन शक्करचा चहा, बिन दुधाचा चहा, बिन साखरेचा चहा पिऊ लागले. भरल्या ताटावरून म्हणजे इतना गुस्सा गई होती, जेवताना उठली, साखर पाहिली, अगर शक्कर देखते हैं तो उनको गुस्सा आता था. अंगाचा तिळ पापड़ यानी कि उनके अंग में ऐसा खून खोलता था शक्कर देखते ही कि अब नहीं करना है कुछ, नहीं करना है, लेकिन नहीं खाना है, चाय नहीं पीना है. आणि मग काय करायला लागली, ते फळावर जगू लागली. अभी फल खाने से वेट बढ़ेगा या कम होगा ये आप लोग तो जानते हैं. एक बात को छोड़ती थी तो दूसरी करने लगती थी, और कुछ ना कुछ तो आदमी फास्ट करेगा तो एक टाइम तो खाना पड़ेगा उनको. तो वो क्या कर रहे थे, फळ खा रहे थे. नींबू का रस, जूस अमृतासारखा वाटू लागला. आणि नीम का रस जो है उनको अमृत जैसा लगने लगा था. उसको प्राशन किया. दूध खान पीने लगे. अब दूध पियेंगे. सुबह सुबह का जो निरस दूध असतं, जे की गाईच्या किंवा म्हशीच्या त्याच्यातून काढताना धारोष्ण म्हणजे सकाळी सकाळी उष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोट्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने वाकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. आणि जो जंपिंग जो व्यायाम करते थे वो उनको आजू बाजू वाले लोग आवाज हो रहा है, ये कर रहे डिस्टर्ब हो रहा है करके उन्होंने वो बंद कर दिया था. 10 उड्या पाय न अडकता मारेपर्यंत मी पोहोचलो होतो. आणि लेखक म्हणतात की 10 उड्या काय मारेपर्यंत मी पोहोचलो होतो. 10 उड्या न पायात दोरी अटकता मी मारत होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. और जब उनका ऑफिस छूटता था तो वो गिरगाव से घर तक क्या करते थे, भागकर आते थे. भागने का व्यायाम करते थे, दौड़ते थे. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. आणि मग काय, ये नहीं करना है, ये नहीं खाना है करते, और फिर क्या किया, पौष्टिक खाना और पौष्टिक आहार लेना शुरू कर दिया. जवळ-जवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. आणि जवळ-जवळ 10-12 दिवस काय होता त्यांचा हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुली बी पेरले की रोप किती वाढली, हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावी असे वाटत होते मला. आणि लेखकानं मग दोरीवरल्या उड्या कमी केल्या. मरेपर्यंत उपास करायचं ठरवलं. त्यांना स्वप्न पडू लागले की ते आता काटकोळे झालेत. भरल्या ताटावरून ते उठून गेले. बिन साखरेचा, बिन शक्कर का, बिन दुधाचा चाय, बिन चहाचा देखील ते पिऊ लागले. साखर पाहिली की त्यांना राग येऊ लागला. नुसत्या फळावर त्यांनी जगायला सुरू केलं. लिंबाचा रस तर त्यांना अमृतासारखा वाटायला लागला. आणि व्यायाम करणं सुद्धा त्यांनी काय केलं, लोकांच्या तक्रारीमुळे थांबवलं. 10 उड्या ते काय करत, पाय न अडकता, पायात दोरी न अटकता मारत. आणि कचेरी सुटली, त्यांचं ऑफिस सुटलं की काय करत ते, ऑफिस पासून घरापर्यंत धावत येत. केवळ आता काय करत होते ते, पौष्टिक सात्विक आहार त्यांनी सुरू केला होता. 10-12 दिवस त्यांचा हा क्रम चालूच. त्यांना त्यांच्यातला स्वतःतला फरक कळत होता. जसे लहान मूल बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतं. एक जिज्ञासा असते लहान मुलात. त्या पद्धतीने लेखकाला वाटायचं, रोज आपण वजनाच्या काट्यावर जावं आणि आपलं वजन चेक करावं. किती कमी झालंय, किती कमी झालंय. पण ती इच्छा त्यांनी काय केली, दाबून धरली. कारण 1 महिन्यानंतरच त्यांना काय करायचं होतं, वजन चेक करायचं होतं. आणि मग कळणार होतं की त्यांचं वजन किती कमी झालंय. 1 महिनाभर तुपाचा थेंबही त्यांच्या पोटात जाणार नव्हता. 1 महीनाभर घी का एक बूंद भी उनके पेट के अंदर नहीं गया था. केवळ दूध. केवळ काय? दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळायची सोय नव्हती. पण एकूण आहारावर जोरात चालू ठेवली. आणि रोज गाईचं दूध मिळणं शक्य नव्हतं. पण ते दूध पीत होते. आणि दूध पिलं की वजन वाढत असतं. फळं खाल्ले की वजन वाढत असतं. उपास करण्याच्या नादात लेखकाला ह्या गोष्टीचं शिल राहिलं नाही. आणि मग त्यांचं वजन कमी होण्याच्या ऐवजी काय होत होतं? वाढत होतं. दुर्दैवाने गाईचं दूध, धारोष्ण दूध मिळायची सोय नव्हती. पण एकूण आहारावर जोरात चालू ठेवलं होतं. आणि हे सगळं खाऊन सुद्धा लेखक असं म्हणतात, फळ खातात, दूध पितात,
फास्ट करायचं नावाखाली, आणि हे सगळं करून सुद्धा आपलं वजन कमी झालं असं लेखकाला वाटत होतं, पण लेखक एक महिनाभर काही त्यांचं वजन मोजणार नव्हते, कारण त्यांनी तसं व्रत घेतलं होतं. त्यांनी ती इच्छा दाबून धरली आणि 1 महिनाभर सुद्धा तुपाचा थेंब त्यांच्या पोटात गेला नव्हता. दूध गाईचं रोज मिळणार नव्हतं, पण आहार व्रत मात्र, जे व्रत त्यांनी घेतलं होतं ते आहाराचं व्रत ते त्यांचं जोरात सुरू होतं. पंधरवडा भरात फक्त 2च वेळात साखरभात झाला. आणि लेखक म्हणतात, या उपवासाच्या चक्कर मध्ये 15 दिवसामध्ये मी काय केलं, फक्त 2च वेळेस काय केलं, साखर भात खाल्ला. भात आणि शक्कर 2 टाइम मी खाया. एकदा साकोजीने चोरून कोळंबी भात चारला. बघा, उपास धरलाय, काही खायचं नाही असं ठरवलंय, अपने आप पे गुस्सा आ रहा था, फास्ट करना है, दृढ़ निश्चय किया था, कुछ खाना नहीं, लेकिन फिर लेखक ने क्या किया, भात खाने की बात को टाल रहे थे तो उन्होंने अब भात खाना भी शुरू किया है. देखो, जो बात तय करते हैं, निश्चय करते हैं, वो भूल जाते हैं. 15 वडा भरात फक्त 2 वेळा साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला. कोळंबी आणि मच्छी का प्रकार आहे, तो चारला. व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडा भात पाठवला होता. म्हणजे बघा, और फिर देखिए, भात खाने का तो, चावल खाने की बात तो टालनी थी लेकिन चावल से वेट बढ़ता है, लेकिन वो अपने मन को कंट्रोल कर पा रहे थे क्या, उनके मन में संयम था क्या, ये सारी बातों को भूल रहे थे. और फिर जो जो भी पड़ोसी कुछ कुछ ला लेकर उनको आते थे, आपने इससे पहले भी देख लिया हो कि एक पार्टी में उन्होंने मना किया था कि मुझे नहीं खाना है, मैं फास्ट करता हूँ, फिर भी उन्होंने पार्टी में ज्वाइन हुए थे और भरपेट खाना, मसालेदार खाना, गुलाब जामुन, भजी बीजी, ये सब उन्होंने खाए थे. अब फिर दृढ़ निश्चय किया था और फिर उसको भूल रहे थे. साखर भात झाला, कोळंबी भात खाल्ला, त्या भाऊजी पसरटवर नागपुरी वडा भात, हे भाताचे प्रकार असतील, कदाचित ते मलाही माहित नाही, तुम्हाला माहित असतील. साखर भात माहिती आहे, कोळंबी भात, कोळंबी मच्छी का प्रकार है, ये नागपुरी वडा भात, जो वडा रहता है, ये वडा नहीं, छोटा छोटा वडा रहता है, वो नागपुरी वडा भात, तो त्याने पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. और 3 बार चावल खाने के बाद दिल्ली का क्या बोल रही है, अब मैंने चावल को स्पर्श नहीं किया. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला, त्यामुळे मुख्य चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. आणि त्यामुळे काय झालं, मुख्य चरबीयुक्त द्रव्ये काय झाली, शरीरात कमी गेली, असा लेखकांना विश्वास वाटतोय. म्हणजे तसं झालंय का, ऍक्च्युअली ऐसा हुआ नहीं है. चावल खाने से वेट बढ़ता है, 3 बार चावल खाने के बाद ही लेखक बोल रहे कि मैंने चावल को स्पर्श नहीं किया. और त्यामुळे काय झालं, चर्बीयुक्त द्रव्य जो शरीर के अंदर जाने वाली थी, जो कैलोरीज बढ़ने वाली थी, वो क्या हुई थी, कम हो गई थी. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचे आदर दोनावळेचं माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हती. आणि लेखक म्हणतात की जो लोग मेरा ऑब्जर्वेशन कर रहे थे कि मैं कैसा फास्ट कर रहा हूँ, वो लोगों को एक मेरे तरफ देखने का आदर बढ़ गया था. ऐसा वो अपने अपने मन को ही कह रहे हैं. एक्चुअली बात वैसी नहीं थी, एक्चुअली बात वैसी नहीं थी, लेकिन उन्हें ऐसा लग रहा था कि लोगों का आदर मेरी तरफ बढ़ रहा है, क्योंकि मैं दृढ़ निश्चय से क्या कर रहा हूँ, फास्ट कर रहा हूँ, उपहास कर रहा हूँ, उपास कर रहा हूँ. लेकिन ऐसा नहीं था. उपास के नाम पर लेखक खाते खाते ही जा रहे थे, दूध पी रहे थे, फल खा रहे थे, भजी खा रहे थे, चावल खा रहे थे, ये सारी बातें वो खा ही रहे थे. लेकिन उनको अपने खुद को, अपने मन को ऐसा लगता था कि उन्होंने एक निश्चय किया है, और उनके चाल में जो लोग रहते हैं वो अब उनकी तरफ एक उनका ऐसा ऑब्जर्वेशन था, निरीक्षण था कि लोग आप मेरा आदर कर रहे. जी मंडळी माझ्या माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होती, त्यांनीच पंत फरक दिसतो हं, अशी कबुली द्यायला सुरुवात केली. आणि मग जो लोग उनकी नक्कल कर रहे थे, उनके मजाक उड़ा रहे थे, वो लोग ही अब वो चेष्टा कर मजाक कर रहे थे, वो लोग ही बोल रहे थे कि पंत, लेखक को पंत बोलते थे. तो फर्क दिख रहा है अब थोड़ा थोड़ा, आप क्या हो रहे हैं, मोटे हो रहे हैं कि छोटे हो रहे हैं, ऐसे कुछ कुछ उनको नहीं बताया था. लेखक पहले से ज्यादा जाड़े बन गए थे, लेकिन हंसते हंसते वो लोग क्या कर रहे थे, कबूल दे रहे थे, उनसे बात करते थे कि हाँ पंत, अब फर्क दिख रहा है, लेकिन आप पतले हो गए, ऐसा कोई उनको बोलता नहीं था.
क्योंकि लेखक जाडे हो गए थे. लेकिन जनोबा रेग्यासारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. रोडावलेत याने लुकडा होना, पतला होना. जनोबा रेग्यासारखेच जनोबा रेगा अत्यंत कुचकट खराब स्वभाव का इंसान था, ऐसा लेखक का मानना है. आणि उनके पड़ोसी जो चाल में उनके पड़ोस में जनोबा रेगे रहते थे, वो ही उनको बोलते थे की पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. उन्होंने भी मान्य किया की क्या पंत बहुत ही खराब हो गए हो आप, भरलेच तुम्ही काय झालात, हडकुळे झालात, लुकडे झालात. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण अशी तुरळक तारीफ ऐकून मी सळण्यासारखा नव्हतो. आणि लेखक म्हणतात की की बाबा ही जी गोष्ट आहे ही मला चढवायला येत. जनोबा रेगे सारखा अत्यंत आपल्याशी कधीही न बोलणारा व्यक्ती सुद्धा आपली तारीफ करतोय, ही गोष्ट ऐकून लेखकाच्या अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे उनकी तारीफ करने से उनको शरीर वाटत होती. मुठभर मांस चढणं म्हणजे त्यांना व्यसन होती. पण अशी तुरळक तारीफ ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. आणि लेखक म्हणतात की अशी छोटीशी तारीफ ऐकून मी काय असा हडबडण्यासारखा नव्हतो, चढण्यासारखा नव्हतो. कोई अगर ऐसे बात कर रहा है कि आप बहुत अच्छे हो, तो ये सुन के मैं इतना ढीला नहीं था की किसी की बात पे चढ जाऊं. आणि मग लेखक त्या पद्धतीने पुढे हे करतात. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांतरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि अनिली टाकून तिकीट काढली. आणि मग 1 महीना हो गया और इतना असामान्य मनोनिग्रह लेखक ने किया था. आणि जिभेवर नियंत्रण ठेवलं होतं. जेव्हा नियंत्रण म्हणजे जिभेवर नियंत्रण ठेवणं, तर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी, कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी. 1 पौंड म्हणजे कितना, 1 पौंड यानी कम से कम 2 ग्राम ऐसा कुछ रहता है. कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी माझे वजन घटले असले पाहिजे अशी लेखकाची खात्री होती. व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोर वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि अनिले टाकून तिकीट काढली. पहले 4 आने 50 पैसा, 1 रुपया, 10 पैसा ऐसे थे. लेखक ने क्या किया, अपने मन का निग्रह किया और खात्री पूर्वक वो क्या किए, उनके ऑफिस के सामने, कचहरी के सामने जो वजन करने का काटा था, यंत्र था, उसके ऊपर वो खड़े हो गए. वो अनेली, जैसे कि अनेली यानी जैसे 10 पैसा, 50 पैसा, 1 रुपया, 2 रुपया अपने पास अभी है, वैसे उस टाइम अनेली थी. वो अंदर डाल दी और तिकीट निकाला. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवली होती. 1 महीना उपहास करने से पहले, फास्ट पकड़ने से पहले लेखक का वजन कितना था, 181 पौंड दाखवली होती. 1 महिन्याचा उपवास, निराहार शास्त्र, शस्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. और लेखक बोलते हैं कि टिकट निकाला, यंत्र के ऊपर पैर रख दिए. 1 महीना पहले मेरा वजन 181 पौंड था. 1 महीने का उपवास करने के बाद, शास्त्रोक्त आहार लेने के बाद, व्यायाम करने के बाद, दोरीवरच्या उड्या मारल्यानंतर सुद्धा आणि इतनी उग्र साधना, इतनी तपश्चर्या करने के बाद भी उनका टिकट के ऊपर वजन कितना था देखो. मिनिट भर माझा विश्वासच बसेना. 191 पौंड आणि भविष्य होते. आप बहुत समझदार और गंभीर है. बघा. और लेखक जैसे विनोदी और खुशमिजाज इंसान का भविष्य कैसा था, बहुत ही समझदार और गंभीर है. गंभीर थे क्या लेखक? लेखक गंभीर नहीं थे. लेखक तो बहुत विनोदी और कॉमेडियन थे. लेकिन फिर भी, और वजन कितना बड़ा था, 191 पौंड, यानी कि 10 पौंड उनका वजन क्या हुआ था, घटा नहीं था. फास्ट पकड़ने के बावजूद भी, इतनी कसरत करने के बावजूद भी लेखक बोलते हैं कि ऐसा कैसा हो गया. लेकिन लेकिन आप जानते हैं कि लेखक ने वो फास्ट पकड़ने के नाम पर क्या क्या किए थे, कौन कौन सा आहार लिया था, क्या क्या खाए थे, भात के कितने प्रकार थे. ये सब खाने के बावजूद भी उनका वजन घटा नहीं था. तो 10 पौंड ज्यादा बढ़ा था. 191 पौंड म्हणजे उनका वजन कम से कम 87 किलो हो गया था.
जबकि पहले 77 किलो था, तो आप कितना हो गया था 87 किलो, यानी 10 किलो वजन उनका क्या हो गया था, बढ़ गया था। और भविष्य भी क्या आया था उनका, आप बहुत सुंदर, अब आप बहुत समझदार और गंभीर है। हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन गोष्टीची चिंता करायची सोडून दिली आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो बटाट्याची चाळ. आणि लेखक म्हणतात की इथून पुढे भविष्यात मैं चिंता करने की छोड़ दिया है, क्योंकि वजन और भविष्य या दोन्ही गोष्टीची काय केली आहे, चिंता करणे सोडून दिले आहे. आणि विशेषतः ये जो डाएट का प्रकार है क्या आहारी, ये इस जन्म में कभी अब फास्ट पकड़ूंगा नहीं, क्योंकि ये जो वजन है कम करने का जो मार्ग है, ये जो रास्ता है वेट कम करने का, इस यो बहुत खड़तर मार्ग है। इससे मैं खड़तर काट्यातून यानी बड़ा आड़ा टेढ़ा मार्ग है। लोग भी नाम रखते हैं, अलग अलग के सल्ले देते हैं, बीवी भी गुस्सा करने लगती है। लोग बोलते हैं ये अपने बस की बात नहीं है, अब जैसे होगा वैसे होगा, मनसोक्त खाऊंगा, वेट बढ़ेगा तो भी बढ़ेगा, कम रहेगा तो कम रहेगा, लेकिन अब मैं जिंदगी में कभी फास्ट पकड़ने वाला नहीं हूँ, क्योंकि आप जानते हैं लेखक ने कौन कौन से कितने कितने लोगों ने कैसे कैसे एडवाइस दी थी, क्या क्या किया था। लेखक ने कितना इंसल किया था, सराव किया था, दृढ़ निश्चय किया था, मनोनिग्रह किया था, लेकिन ये करने के बाद भी लेखक क्या करते थे, उनका जिभा के ऊपर नियंत्रण नहीं था। फल खाना, घी खाना, भजी खाना, गुलाब जामुन खाना, मिठाई खाना, शक्कर का दूध पीना, ये सब उनके कर रहे थे, इसलिए उनका वजन बढ़ रहा था। लेकिन और ये फायदेमंद नहीं रहा, उनका वजन कम होने से क्या हुआ था, बढ़ ही गया था। इसी तरह से आपका ये पाठ यहाँ खत्म होता है। और हेलो सर। हाँ सर, संभलम। हो। बच्चों किसी को पूछना है? हीना, माइक चालू करो। हाँ, पूछो। हाँ सर, गुड हाँ, मॉर्निंग। गुड मॉर्निंग। 92 मीनिंग, इसका मीनिंग क्या है? किसका किसका? यहाँ पे लिखा है ना 92। हाँ 92, 92, 91, 92, 91, 92, ओ 181 पाउंड, 181 पाउंड से 10 किलो बढ़ गया था, यानी कि 192 पाउंड, 192 पाउंड, यानी उनका वजन 10 किलो बढ़ गया फास्ट पकड़ने के बाद भी, सराव करने के बाद भी। 92 यानी 92 ऐसा हो गया इंग्लिश में। हाँ जाफर, सर काटकुड़ा यानी काटकोड़ा में ये लुकड़ा, हड़कोड़ा, उसे क्या बोलते हैं हिंदी में, देख, लुकड़ा बोलते हैं ना, सड़ पातळ, जाड़े 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 का विरुद्ध अर्थ है, अपोजिट। अगर कोई आदमी बड़ा है, जाड़ा है, तो उसको अपोजिट क्या बोलेंगे हिंदी में? जाड़ा तो पतला. हाँ पतला पतला, हाँ काटकोळा, काटकोळा म्हणजे पतला. हा पण ते काटकोळाच लिहायचं मराठीमध्ये, पतला लिहू नको. हा ओके सर. हाँ, ओके ओके, थँक्यू सर.